नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी ब्लाऊज पीसापासून अशी सुंदर पोटली बॅग बनवलेली आहे. तर तुमच्याकडे असे ब्लाऊज पीस असतील डिझाईनचे तर तुम्ही या प्रकारे बनवू शकता आणि खूप सुंदर अशी पोटली बॅग बनवून तयार होती बघा. तर यासाठी जास्त काही आपल्याला मटेरियल पण लागत नाही. असे ब्लाऊज पीस आपल्याकडे पडलेले असतात ना डिझाईनचे, तर त्यातलंच मी बघा या ब्लाऊज पीसापासूनच बनवलेलं आहे. त्याला एक मी अस्तर घेतलेला आहे. तर यासाठी तुम्हाला तर माप दाखवते मी याचं. तर याची उंची घेतलेली आहे मी 24 इंच आणि रुंदी 13.5 इंच अशी घेतलेली आहे. उंची रुंदी तुम्ही तुमच्या याच्यानुसार पण घेऊ शकता, अंदाजानुसार. कमी जास्त झालं 1-2 इंच तरी चालते. आता याला मी अशा पिना लावून घेते, म्हणजे सरकणार नाही, कारण याला आपण स्टिच करणार आहोत. आता याच्यावरती आपण वरून 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे एकदा, आणि 2.5 इंचापासून खाली परत 1 इंच मार्क करायचे. इथे 2.5 इंच आणि त्याच्याच खाली परत 1 इंचावर मार्क करायचं आहे. दोन्ही साईडने आपण तसंच करणार आहोत. हे 2.5 इंच आणि खाली 1 इंच, आणि याच्यावर आपण सरळ रेष मारून घ्यायची. म्हणजे इथे आपल्याला डोरीत टाकायला हे करायचं, आपल्याला जागा सोडायची आहे. तर इथे दोन्ही साईडने आपण स्टिच करून घेणार आहोत. एकदा इथं आपण असं आखून घेऊ दोन्ही साईडने. आता इकडच्या साईडने पण सेम तसंच करायचे. आणि आता साईडने आपण याला स्टिच करणार आहोत. फक्त इथं थोडीशी जिथं आपण सोडलेलं आहे नाडी ओवायला, तर ते तेवढी जागा सोडायची, परत मध्ये स्टिच करायचं. परत इथे आल्याच्या नंतर पण इथे असंच करायचं आणि तेवढी जागा सोडून शिलाई द्यायची. चारही ठिकाणी आपण सेम तसंच करणार आहोत. स्टिच करून घेतलेलं आहे बघा. बघा इथे हे आता ओपन राहिलेलं आहे आपलं. तर हे चारही ठिकाणी अशा ओपन जागा राहिलेल्या आहेत, जिथून आपण लेस किंवा डोरी जी असेल ती आपली तिथून ओवून घेणार आहोत. आता याला असं फोल्ड करायचे आणि खाली आपल्याला त्याला बेस तयार करायचा आहे. तर त्या बेससाठी आपण आता इथे मी 1.5 इंचाचं मार्क करते. 1.5 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे. 1.5 बाय 1.5 असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी. तर मैत्रिणींनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ, युजफुल व्हिडिओ मी घेऊन येत राहील. तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही जर पोटली बॅग तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक पण नक्की करा आणि हाईप देखील करा. बघा आता हे आपण कट करून घेतलेलं आहे. आता इथूनच आपण याला ओपन करून घेऊया. आता ही शिवताना आपण ही उलटी बाजूवरून घेतली होती, सुलट बाजू आतून टाकली होती. तर आता हे सरळ करून घ्यायचं. एकदा आपण व्यवस्थित त्याचे कोपरे वगैरे काढून घ्यायचे आणि व्यवस्थित सरळ करून घेतलं की आता मी जे आपण आतल्या बाजूने गेले ना, जे आपण माप घेतलं होतं जी डोरी ओवण्यासाठी, तरी बघा इथं ओपन राहिलेलं आहे. आता आपण तिथं व्यवस्थित असं टिक करून घ्यायचं आणि परत तशा 2 सरळ रेषा आपण तिथे मारून घ्यायच्या, कारण आपल्याला त्याच्यावरती मग स्टिच करायचे. आता याच्यावर सरळ आपण मार्क करून घ्यायचं आहे. मी दोन्ही साईडनी याच प्रकारे मार्क करून घेतलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला स्टिच करायचे. हे बघा दोन्ही याच्यावर आता मी शिलाई मारून घेतलेल्या आहे दोन्ही साईडनी. बघा इथे जागा आता ओपन आहे. दोन्ही चारही ठिकाणी आपले हे जे ओपन राहिलेले आहे. आता आपल्याला त्याला बेल्ट लागेल. तर बेल्ट घेतलेला आहे मी. रुंदी 1 इंच आहे आणि उंची जी 18 इंच घेतलेली आहे. असे 2 बेल्ट तयार करून घेतलेले आहे मी. आता आपण साईडने दोन्ही 3-3 इंचावर मार्क करायचे आणि तिथे आपण हे बेल्ट अटॅच करायचे आहे. तर बेल्ट अटॅच करताना आपण असं 1-1 इंच दुमडून आणि मग त्याच्यावरती हे बघा या प्रकारे असं फोल्ड करायचं 1 इंच आणि मग त्याच्यावरती आपण या प्रकारे स्टिच करून घ्यायचे.
दोन्ही साईडनी आपण बेल्ट अटॅच करून घ्यायचे। खूप सोपी आणि साधी पद्धत आहे आणि एक 7-8-10 मिनिटामध्ये तर तुम्ही बॅग तयार करू शकता ही, आणि खूप जास्त सामान पण त्याला लागत नाही। अगदी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही याला बनवू शकता। आता दोन्ही साईडनी याला आपण स्टिच करायचं। स्टिच करताना परत आपण तिथे जी आपण दोरी ओवायला जागा सोडलेली आहे ना, ते सोडून आपण तिथे स्टिच करायचं आहे दोन्ही साईडनी। हे बघा, तिथे ओपन ठेवायचं आहे, तिथपर्यंत शिलाई मारायची। परत आपण मशीन सुई उचलून घ्यायची आणि पुढे स्टिच करायचं आहे। हे बघा, इथं ओपन आहे दोन्ही साईडनी। आणि आता आपण हे बॉक्स जे केले होते बेस, तर तो आपण या प्रकारे स्टिच करून घ्यायचा आहे आणि स्टिच करून याचे रफ एजेस पण फिनिश करून घ्यायचे, म्हणजे आतून कुठलेही दोरे वगैरे काहीही दिसणार नाही, अडकणार पण नाही। एकदम फिनिशिंगमध्ये आतली बाजू आपली तयार होती, कुठेही धागेदोरे दिसणार नाही। आता आपण याला सरळ करून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये आपण दोरी ओवून घ्यायची। आता इथे मी कपड्याचीच बनवलेली आहे, पाहिजे असलं तर आपण रेडीमेड पण त्याच्यामध्ये ओवू शकतो। ते बघा, या प्रकारे मी घरीच बनवून घेतलेली आहे, कारण माझ्याकडे रेडीमेड त्या नव्हती पण, तर म्हणून मग मी घरचीच बनवली। आणि आता इथे आपण हे व्यवस्थित आता आतमध्ये गेलेले आहेत, त्याची जी तोंड असतात ते मोकळे, तर थोडंसं व्यवस्थित काढून आणि आपण त्याच्यामध्ये असं पिनच्या सहाय्याने याच्यामध्ये दोरी ओवून घ्यायची आहे, कारण ते आतमध्ये थोडंसं दुमडलं जातो ना कपडा, आणि छोटीशी जागा असते, तर व्यवस्थित काढून आणि त्याच्यामधून आपण ते आता ओवून घ्यायचे। इकडच्या साईडनं ओवून आपण ते घालायची आणि जी दुसरी जी दोरी आहे ती त्याच्या उलट दिशेने ओवायची आणि तिकडनं काढायची, अशी म्हणजे आपण हे दोन्ही पण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत। बघा, हे एक टाकून घेतलेली आहे। आता दुसरी तिच्या उलट दिशेने आपण घालायची आणि इकडनं काढायची। दोरी ओवून घेतलेली आहे। आता याला आपण छोटे छोटे नॉट करूया, म्हणजे छान दिसेल ते। तर दोन्ही बंदाला लावले तरी चालतील, किंवा मग दोन्हीला मिळून एक केलं तरी चालेल, मी तसंच करते। आणि हे पण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं नॉट डिझाईनचे वगैरे जसे बनवता येईल तसे लावू शकता। मी आता दोन्ही साईडनी हे दोन्ही अटॅच करून घेते। हे बघा, या प्रकारे अशी जोडून झालेली आहे आणि आपली बॅग तयार झालेली आहे। खूप सोपी, साधी आणि सिंपल पद्धत आहे आणि खूप लवकर पण तयार होती आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होते। असं खूप काही असं मोठं जास्त काही सामान वगैरे लागत नाही आणि घरी आपल्याकडे असे पीस असतातच, त्यापासून सुंदर अशी बॅग आपण बनवू शकतो। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। थँक्यू। बाय।